मराठी हॉटस्पॉट, आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। पुरंदराचा परमात्मा वाली दामाजीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा। वेदा नाही कळला, वेदा नाही कळला। समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या पवित्र प्रांगणामध्ये महाराजांच्याच प्रगट दिनाच्या निमित्तानं चालत असणारा हा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह शार्प इको थोडा। आज आपल्या कथेचा हा द्वितीय दिवस। आपलं सगळ्यांचं महत् भाग्य आहे की आपल्या जीवनामध्ये परमात्म्याची सुश्राव्य असणारी कथा श्रवण करण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना प्राप्त होते आहे। मी काल बोलून गेलो, भाग्योदयेन बहुजन्म समार्जितेन सत्संगंच लभते पुरुष दावे, अज्ञान हेतुकृत मोमधंद करणाशं विदाहि तदोदयेति विवेकः। परमात्म्याची सुश्राव्य कथा श्रवण करण्याचं भाग्य त्याला प्राप्त होतं ज्याचं अनेक जन्माचं पुण्य उदयाला येतं। आणि म्हणून आपण सगळी मंडळी या ठिकाणी भाग्यवान आहात। अत्यंत महत्वपूर्ण असणारा हा पर्वकाळ, त्या निमित्तानं आपण कथा श्रवण करण्याचा मानस आपल्या अंतःकरणामध्ये धारण करून कथा मंडपामध्ये विराजमान झालेला आहात। उपस्थित सर्व श्रोतृ वर्गांना एकदा या व्यासगादीवरून प्रणाम करतोय। श्रीमद भागवत कथेचं महात्म्य आपण कालच्या सत्रामध्ये पाहून आलेलो आहोत। भागवताच्या प्रथम स्कंदाला या ठिकाणी आज आपल्याला प्रारंभ करायचा आहे। नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी एकत्रित बसलेले आहे आणि त्या समस्त ऋषीगणांच्या मांदियाळीमध्ये श्री सूत महाराजांचं आगमन झालेलं। श्री सूतजी शौनकादी ऋषींना भागवत कथा कथित करतायत बघा। श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये पहिल्या श्लोकामध्ये श्री व्यास महाराजांनी परमात्म्याच्या सत स्वरूपाला वंदन केलेलं आहे। कोणताही एखादा ग्रंथकार असला लिखाण काम प्रारंभ करण्याच्या आधी कोणातरी देवी देवतेला वंदन करीत असतो बघा। पण जगाच्या इतिहासामध्ये असा एकमेव ग्रंथ आहे की ज्या ग्रंथामध्ये ना कोणत्या देवाला वंदन केलेलं आहे ना कोणत्या देवीला वंदन केलेलं आहे, तो म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ आहे। केवळ एका सत्पदाला वंदन केलेलं आहे महर्षी व्यासांनी। मॉनिटर वाढवा थोडस, तिकडचा रिटर्न यायला लागला मला। केवळ एका सत्याला वंदन करून हे सिद्ध करून दिलं की कोणत्या देवी देवतेला वंदन करण्याचं सोडलंच नाही। प्रत्येक ग्रंथाचा जर विचार केला तुलसीदासांनी ज्यावेळेला रामचरित मानस नावाचा ग्रंथ लिहायला प्रारंभ केलेला तर पहिल्यांदा वंदन केलं भगवान शंकराला। भवानी
भगवान् शङ्करो वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्तमीश्वरम्. भगवान शंकराला वंदन केलं, माता पार्वतीला वंदन केलेलं आहे. अयोध्येमध्ये जेवढे काही जन्माला आलेले जीव होते त्या सगळ्यांना वंदन केलं भगवान तुलसीदास महाराजांनी. जनक राजाला वंदन केलं, त्याच्या पत्नीला वंदन केलं, प्रभू रामजीला वंदन केलं, लक्ष्मणजीला वंदन केलं. बोलू नका तिकडे. आणि शेवटी असंही बोलून गेले तुलसीदासजी, करहु प्रणाम जोर जुग पाणी. चोरांना सुद्धा वंदन केलेलं आहे तुलसीदासांनी. तात्पर्य हे की कोणताही ग्रंथ बघा की त्या ग्रंथाच्या आरंभी कोणातरी देवी देवतेला वंदन केल्याचं आपण पाहत असतो. पण जगाच्या इतिहासामध्ये असा एकमेव ग्रंथ आहे की ज्या ग्रंथामध्ये कोणत्या देवीला वंदन केलं नाही ना कोणत्या देवाला वंदन केलं नाही. तो म्हणजे श्रीमद भागवत आहे. केवळ एका सत्पदाला वंदन केलं. आता सत म्हणजे काय, ज्याला आपण सत्य म्हणतो. सत्यामध्येच परमात्मा प्रतिष्ठित आहे. सत म्हणजे काय, तिन्ही कालामध्ये ज्या परमात्म्याचा बाध होत नाही, जगत आरंभ होण्याच्या आधीही परमात्मा कायम आहे, जगताच्या मध्येही परमात्मा आहे आणि जगत प्रलय झाल्यानंतरही परमात्म्याचं वास्तव्य कायम असतं. याला सत असं म्हटलेलं आहे. त्रिकाला बाधित जो परमात्मा आहे, तिन्ही काळामध्ये ज्याचा बाध होत नाही, हे परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून अशा सत स्वरूप असणाऱ्या परमात्म्याला श्री व्यास महाराजांनी श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या पहिल्या श्लोकामध्ये वंदन केलेलं आहे. जन्माद्यस्य यतोऽन्वयात् वितर्तश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यसूर्यः. तेजोवारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा नाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. केवळ एका सत्याला वंदन केलेलं आहे. सत्य म्हणजेच धर्म आहे. सत्य म्हणजेच परमात्मा आहे. व्यासांना कोणी विचारलं, म्हणे महाराज परमधर्म कशाला म्हणतात. दुसऱ्या श्लोकामध्ये परमधर्माची व्याख्या केली श्री व्यास महाराजांनी. धर्म प्रोचित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम्. श्रीमद्भागवते महामुनि कृते किं वा परेश्वरा सद्यो रुद्रवर्धेत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तक्षणात्. परमधर्म कशाला म्हणतात. परमधर्माची व्याख्या दुसऱ्या श्लोकामध्ये केलेली आहे. परमधर्म म्हणजे कृष्ण कथा. आणि हे कृष्ण कथा कशी आहे बरं. तापत्रयोन्मूलनम. आध्यात्मिक ताप असेल, आदिदैविक ताप असेल, आदिभौतिक ताप असेल, तीनही तापाचं मूलन करण्याचं सामर्थ्य या कृष्ण कथेमध्ये आहे. आणि ही कृष्ण कथा श्रवण करण्याचा संकल्प माणूस ज्यावेळेला आपल्या अंतःकरणामध्ये स्थित करतो, तर महर्षी व्यास म्हणतात की त्याच क्षणामध्ये परमात्मा त्याच्या हृदयामध्ये विराजमान होतात.
असं अलौकिक या कृष्ण कथेचं महात्म्य आहे. पुढे या भागवताचं महात्म्य सांगताना महर्षी व्यासाने फार गोड वर्णन केलेलं आहे. निगम कल्पतरोर्गलितं फलं शुकमुखात् अमृतं द्रव्यसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकः. निगम म्हणजे वेद, आणि त्या वेदरूपी वृक्षाला लागलेलं हे भागवत रूपी परिपक्व खमंग रुचकर आणि मधुर असणारं स्वादिष्ट फळ आहे. एखाद्या वृक्षाचं सार हे एखाद्या फळामध्ये अवतरित होत असतं, तसं संपूर्ण वेदाचं जे सार आहे ते वेदाचं सार भागवताच्या रूपाने श्री व्यास महाराजांनी लिखित केलेलं आहे. शुकमुखात अमृतम द्रव्य संयुतम. भागवताला महर्षी व्यासांनी फळाची उपमा दिलेली आहे, आणि हे फळ असं आहे की अतिशय मधुर आहे, स्वादिष्ट आहे. काही लोकांनी विचारलं, म्हणे महाराज फळामध्ये तर काही टाकण्याचा भाग असतो, काही खाण्याचा भाग असतो, मग या भागवताला तुम्ही फळाची उपमा देता, पण याच्यामध्ये टाकण्यासारखं आणि खाण्यासारखं काय आहे? महर्षी व्यास म्हणतात, अरे भागवत रूपी फळ तर इतकं स्वादिष्ट आहे की त्याच्यात टाकण्यासारखं काहीच नाहीये. कवळी भागवत कवळी भागवत कवळी भागवत कवळी असा अगाध महिमा वर्णन केला शुकदेवांनी. नैमिषारण्यामध्ये बसलेले 88,000 ऋषी जे आहेत, त्या समस्त ऋषीगणांनी आपल्या वतीनं शौनक महाराजांना पुढे बसवलेलं आहे. कारण एकाच वेळेला सगळेचे सगळे संत जर सुतांना प्रश्न विचारू लागले, सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं एका वेळेला देणं शक्य नाही, आणि म्हणून शौनक महाराजांना पुढे बसवलं आणि सांगितलं, म्हटले महाराज आमच्या वतीनं तुम्ही सूत महाराजांना प्रश्न विचारा आणि ते नक्कीच आपल्या प्रश्नांची उत्तरं देतील. तेवढ्या शौनकादी ऋषींनी सूत महाराजांना अनेक प्रश्न विचारलेले आहेत. शौनकादी ऋषी सुतांना प्रश्न विचारतात, महाराज ज्ञानियांमध्ये अतिशय आपण अग्रगण्य आहात. श्रेयसाम यद्भवे श्रेय पावनानांच पावनम कृष्ण प्राप्ती कर शश्वत साधनम तद्वदाधुना. श्रेष्ठांमध्ये श्रेष्ठ पवित्राला ही परम पवित्र असणारी कथा आम्हाला तुम्ही सांगताहेत.
तेव्हा आमचा पहिला प्रश्न आहे की मनुष्याच्या कल्याणाचा मार्ग कोणता सांगा. आणि आमचा दुसरा प्रश्न असा आहे, कुणाला पूजावं आणि कुणाला सोडावं. कोण असा एक देव आहे की ज्याची भक्ती केल्यानंतर संपूर्ण देवतांची पूजा केल्याचं फल प्राप्त होईल. आणि आमचा तिसरा प्रश्न आहे की वेदामध्ये देवाला अजन्मा म्हटलेला आहे, त्याला अनामी म्हटलेला आहे. तो जर अनामी असेल, तो जर अजन्मा असेल, तर तो वसुदेव देवकीच्या घरी जन्म घेतो हे कसं काय. आणि तो जर अनामी असेल तर विष्णू सहस्त्रनामामध्ये देवाच्या 1000 नावाचा उल्लेख केला हे कसं काय. कदाचित तुम्ही म्हणाल की देवाला अवतार आहे, जन्म नाही. तर देवाने कोणकोणते अवतार घेतले आम्हाला सांगा. असे काही प्रश्न विचारले गेलेत. आणि ज्यावेळेला हे प्रश्न पुढे नियुक्त करून विचारण्यात आलेले, सूत महाराजांनी सांगितलं, बघा ऋषींनो, तुम्ही मला जे प्रश्न विचारलेले आहेत हे स्वतःच्या स्वार्थाकरता विचारलेले प्रश्न नाही. अरे हे जे सगळे प्रश्न आहेत ते जगताच्या कल्याणाच्या दृष्टीने विचारलेले आहेत. सुतांचं अंतःकरण अतिशय भरून आलं. मी अवश्य तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊ इच्छितो, पण पहिल्यांदा मी माझ्या गुरुजींना वंदन करतो. सुतांनी महर्षी व्यासांना वंदन केलेलं आहे. भगवान शुकदेव आणि सूत हे दोनही गुरुबंधू आहेत. सूतांनी व्यासांनाच गुरु केलेलं होतं आणि व्यासांचेच पुत्र भगवान शुकदेव. नारायण नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. पहिल्यांदा सरस्वती मातेला वंदन केलं. नारायणम नमस्कृत्यम, परमात्मा नारायणाला वंदन केलं. भगवान व्यासांना वंदन केलं आणि शुकदेवांनाही वंदन केलेलं आहे. भगवान शुकदेवांचा जन्म सांगितला की भगवान शुकदेव कशा प्रकारे अवतीर्ण झाले या मृत्यूलोकामध्ये. गोलोक धाम मध्ये भगवान शुक राधा मातेच्या मांडीवरती खेळायचे. राधा मातेनी भगवान शुकाला सांगितलं, अरे शुका, मृत्यूलोकामध्ये जा, अवतार धारण कर आणि भागवत धर्माचा प्रसार प्रचार कर. पण भगवान शुकदेवांनी सांगितलं, माता, तुमचे चरण सोडून जाण्याची कुठे इच्छा होत नाही. राधा मातेनी आज्ञा केली, माझं म्हणणं ऐक, मृत्यूलोकामध्ये अवतार धारण करून भागवताचा प्रसार कर, प्रचार कर. राधा मातेची आज्ञा शिरसावंद्य मानून भगवान शुकदेव मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण होतात. आणि अवतार सुद्धा फार अतिशय दिव्य आहे, अलौकिक आहे. भगवान शंकराचा आश्रम आहे कैलास आश्रम. कैलास पर्वतावरती भगवान शंकर वास्तव्य करतात ना. भगवान शुकदेवाने एका पोपटाच्या रूपाने गर्भामध्ये जाऊन अंड्याच्या रूपाने बाहेर आले. वारा आला, अंड फुटलं, त्याच्यातून भगवान शुकदेव पोपटाच्या रूपाने बाहेर येतात. आणि आता असं आहे, भगवंताला जर एखाद्या वेळा लीला करायची असली तर भगवंत नारदांना पाठवतात. कारण भगवंताचं मन म्हणजेच नारद आहे. नारदांना वाटलं की आता भगवान शुकदेवांचा अवतार झालेला आहे मृत्यूलोकामध्ये, काहीतरी लीला आपण करायला पाहिजे. म्हणून नारदजी गेले भगवान शंकराच्या आश्रमामध्ये. पार्वती माता पूजा करण्यामध्ये मग्न आहेत आणि भगवान शंकर बाहेर कुठेतरी गेलेले होते. नारदांचं आगमन झालेलं बघितलं. पार्वती मातेनी नारदजींना प्रणाम केला. पार्वती मातेने विचारलं, नारद महाराज,
आमच्या आश्रमामध्ये आपलं पदार्पण झालं, अतिशय आनंद आहे. आता पार्वती माता नारदांना प्रणाम करतात, नारदजी पार्वती मातेला प्रणाम करतात. पार्वती माता नारदांना गुरु मानते आणि नारदजी जगत माता पार्वतीला माता मानते. हा संबंध फार विचित्र आहे. पार्वती मातेने सांगितलं, आजकाल कुठं जाता येतं दिसत नाही महाराज. ऑर्गन चालू द्या. आजकाल कुठं फार येता जाता दिसत नाही. काय कारण आहे? नारदाने सांगितलं म्हणे, माता या कलियुगाचं वातावरण फार दूषित झालेलं आहे, कुठं जाण्याची इच्छाच होत नाही. अरे प्रत्येक माणूस ज्याच्याकडे बघावं तो प्रत्येक स्वार्थी झालेला आहे. प्रत्येक जण दुसऱ्यांवरती प्रेम करतो केवळ स्वतःच्या स्वार्थाकरता. नवारे पत्यु कामाय पतिम प्रियो भवती, आत्मनस्तु कामाय पतिम प्रियो भवती. नवारे सर्वस्मै कामाय सर्वाणि प्रियानि भवन्ति, आत्मनस्तु कामाय सर्वाणि प्रियानि भवन्ति. पत्नी पतीवर प्रेम करते, पतीही पत्नीवर प्रेम करते, पण केवळ स्वार्थासाठी प्रेम आहे. ते म्हणाल, महाराज तुम्ही का आमच्या घरात भांडणं लावता का? उपनिषदामध्ये दिलेला हा पुरावा आहे. प्रत्येक मनुष्य दुसऱ्यांवरती प्रेम करताना दिसतो. याला कारण आहे स्वतःच्या स्वार्थाकरता केलं जाणारं ते प्रेम आहे. अरे निष्काम प्रेम तर फक्त माझे संतच करू शकतात. निष्काम प्रेम तर माझा परमात्मा करतो. निष्काम प्रेम करण्याचं सामर्थ्य जीवामध्ये नाहीये. स्वतःच्या स्वार्थाकरता प्रत्येक जण दुसऱ्यांवरती प्रेम करताना दिसतो. एकदा तर असं घडलं, त्या अकबर राजाने बिरबलाला प्रश्न विचारला, बिरबला सांग बरं, या जगात सर्वात जास्त माणसाला काय आवडतं बरं? क्षणार्धात उत्तर दिलं बिरबलाने. 1000 जबाबी होता ना. म्हटले, महाराज प्रत्येक माणूस केवळ स्वतःच्या जीवावर प्रेम करतो. प्रत्येकाला आपला जीवच सर्वात जास्त आवडत असतो. अकबर राजाने सांगितलं, फार चुकीचं बोललेलं आहेस. कस काय? अरे प्रत्येक जण स्वतःच्या जीवावर नाही, स्वतःच्या मुलावर प्रेम करीत असतो. याने सांगितलं, नाही नाही, अरे प्रत्येक जण तर स्वतःच्या जीवावरच प्रेम करतो. हा म्हटला, नाही, प्रत्येक जण स्वतःच्या मुलावर प्रेम करतो. दोघांमध्ये वाद निर्माण झाला. बिरबलाने सांगितलं, म्हटले, महाराज तुम्हाला जर प्रॅक्टिकल करून दाखवलं तर? म्हटले, दाखव, द्या 50,000 रुपये. बिरबलाने 50,000 रुपये घेतले आणि राज दरबारासमोर एक मोठं टँक बांधलं, पाण्याचा हौद, आणि त्याच्यामध्ये एक नळ, पाणी सोडण्याची व्यवस्था केली. प्रेक्षकांना दवंडी पिटवून बोलवण्यात आलं. नगरातले सगळे लोक त्या ठिकाणी येऊन बसले. बिरबल बसलेला आहे आणि एका उंच सिंहासनावरती महाराज अकबराला बसण्यासाठी व्यवस्था केलेली होती. आता हे दाखवून द्यायचं होतं की प्रत्येक माणूस कसा काय स्वार्थी असतो म्हणून. नळाचं पाणी त्या हौदामध्ये पडत होतं. पाणी पडत असताना या बिरबलाने काय केलं की एक माकडीन आणि तिथं छोटंसं पिल्लू त्याच्यामध्ये सोडलं. पाणी हळूहळू वरती येऊ लागलं. आपल्या पिलाचा जीव वाचवा म्हणून त्या माकडीनं केलं काय, ते पिलू उचललं आणि गुडघ्यावरती घेतलं. करता करता पाणी जेवढ्या गुडघ्यापर्यंत यायला लागलं, पिलाचा जीव वाचवायचा म्हणून उचललं, पिलू कमरेवरती घेतलं. पण पाणी जेवढ्या कमरेपर्यंत यायला लागलं, उचललं, पिलू खांद्यावरती घेतलं. आणि मग मात्र अकबर राजा टाळा वाजवू लागला, बघ बिरबला बघ, अरे प्रत्येकाला आपला मुलगा आवडतो की नाही? बिरबल म्हटला, महाराज धीर धरा, धीरज का फल मीठा होता है. 6 माही परीक्षेत पेढे वाटून चालत नाही, वार्षिक परीक्षेची वाट पहा. करता करता पाणी खांद्यापर्यंत येऊ लागलं. आपल्या पिलाचा जीव वाचवायचा म्हणून उचललं, पिलू डोक्यावरती घेतलं. पण आता ऐका, पाणी ज्यावेळेला नाका तोंडामध्ये जायची वेळ आली, त्यावेळेला त्या माकडीने काय केलं माहितीये? स्वतःचा जीव वाचवायचा म्हणून डोक्यावरचं पिलू उचललं, पायाखाली तोडवलं आणि त्याच्यावर माकडीन उभी झाली. बिरबलाने विचारलं, सांगा महाराज प्रत्येकाला काय आवडतं? बिरबला, तुझंच बरोबर आहे. प्रत्येकाला स्वतःचा जीवच सर्वात जास्त आवडतो. म्हणून म्हटलंय, प्राणात आत्मा परप्रिय. सगळं जे आवडतं माणसाला, पण जीवापेक्षा कमी, जीव जो आवडतो सगळ्यांपेक्षा जास्त.
नारदांनी सांगितलं या जीवनामध्ये तशीच अवस्था पाहायला मिळते माता, त्यामुळे कुठे जाण्याची इच्छा होत नाही. प्रत्येक जण दुसऱ्यांवरती प्रेम करतो स्वतःच्या स्वार्थाकरता. पण माता पार्वतीने सांगितलं, नारदजी माझे पती तर माझ्यावरती फार प्रेम करतात. म्हणले कसं काय? अरे एखाद्या वेळा समाधीमध्ये बसले आणि त्यांनी जर प्रभू रामाचं दर्शन घेतलं तर मला सांगतात की मी राम प्रभूचं दर्शन केलं म्हणून. समाधीमध्ये झालेलं भगवंताचं दर्शन सुद्धा मला सांगतात. कधी कधी तर त्यांना कृष्ण दर्शन होतं ते पण मला कथित करतात. माझे पती तर माझ्यावर एवढं प्रेम करतात की माझ्यापासून कोणती गोष्टच लपून ठेवत नाही. आणि प्रेमाचे 6 लक्षणं शास्त्रामध्ये आलेले आहेत. ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्याती पृच्छती भुंक्ते भोजयते चैव षड्विधम प्रीती लक्षणम. प्रेमाचे 6 लक्षण आलेत. माहितीये कोणते? ददाती आपली वस्तू जवळच्या मित्राला म्हणा किंवा जवळच्या व्यक्तीला द्यायची असते. प्रतिगृह्णाती म्हणजे त्याची आपण घ्यायची असते. गुह्यम अरे कपटी तर तो असतो जो मनामध्ये काळा असतो. मी काय कपट केलं? मग पार्वती मातेने सांगितलं, बरं झालं नारदांनी माझे डोळे उघडले. भगवान विचार करतात, अरे जरा जास्त डोळे उघडल्याचा परिणाम दिसतोय. अगं पण झालं काय सांग ना. तुमच्या गळ्यामध्ये रुंडमाळा कशाची आहेत ते आजपर्यंत कधी मला सांगितलं नाही. आणि मग महादेवाच्या लक्षात आलं, बस एवढीशी गोष्ट माहितीये. ही रुंडमाळा कशाबद्दल मी गळ्यामध्ये धारण केलेली आहे? देवी अगं तू प्रत्येक वेळा जे अवतार धारण करतेस ना त्याचं स्मरण मला राहावं म्हणून ही एक माळ मी माझ्या गळ्यामध्ये ओवलेली आहे. जो जो अवतार धारण केलेला त्या अवताराचं स्मरण म्हणून एक मुंडकं मी माझ्या गळ्यामध्ये धारण करत असतो. हे केवळ त्याचं मी श्रीमद भागवताचं आणि अमृतपान केलेलं आहे. पार्वती मातेने सांगितलं, मग मला सुद्धा भागवत श्रवण करायचंय, मलाही भागवत सांगा. पत्नीचा हट्ट फार वेगळा असतो बरं. ज्याला स्त्री हट्ट म्हणतात, बाल हट्ट, स्त्री हट्ट, राजहट्ट. दिवाळी आल्यानंतर पत्नीने जर म्हटलं मला साडी पाहिजे तर द्यावीच लागते. हे ज्यांचं झालेलं आहे त्यांना विचारून पहा. मग तुमच्या खिशामध्ये पैसे असो अगर नसो काही घेणं देणं नाही. साडी पाहिजे म्हणजे पाहिजे. पार्वती मातेने सांगितलं, मला हे भागवत ऐकायचंय, सांगा. मग भगवान शंकर प्रवृत्त झाले आणि भागवत सांगायला प्रारंभ केला. आता काय झालं की भगवान शंकर भागवत कथा कथित करीत असताना पार्वती माता ऐकता ऐकता तिला झोप लागलेली. भगवान शंकर कथा सांगू लागलेले. पार्वती माता डोळे मिटवले की जी झोपून गेली माहितीच पडलं नाही. आणि भगवान शंकर समाधी लावून बसले, भागवत सांगू लागलेले. आता असं आहे, भगवंताला लीला करायची होती, त्याच्या केलेलं आहे. ब्राह्मणाचे पोर एका खेळाचे भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेरी आले, ते नागवेची पडून गेले रे. हे सगळं वर्णन शुकदेवाचं आहे. बारा वर्षाचं तरुण वय, अंगावर वस्त्र नाही, आणि भगवान शुकदेव जे आहेत ते थेट वनाकडे प्रस्थान करू लागलेले. त्यांचे वडील भगवान श्री व्यास महाराज पुत्रेती तन्मयतया तरवोभी नेदूस. पुत्र पुत्र पुत्राच्या तन्मयतेने मागे मागे धावतायत. अरे शुक थांब. पण भगवान शुकदेव मागे सुद्धा वळून बघायला तयार नाही. पुढे तर असा प्रकार घडला, काही तरुण मुली ज्या होत्या त्या सरोवरामध्ये स्नान करीत होत्या निर्वस्त्र अवस्थेमध्ये. भगवान शुकदेवाला बघितलं पण त्यांनी आपले वस्त्र परिधान केले नाही. हे एक नवल घडलं. पण त्यांचे जे पिता व्यास महाराज ज्यावेळेला मागे मागे धावत असताना त्यांना बघितलं आणि त्या तरुण मुलींनी आपले वस्त्र परिधान केले. भगवान व्यासांना आश्चर्य वाटलं. जवळ गेले त्या कन्यांना, त्या मुलींना विचारलं, म्हणे बाळ एक विचारू? म्हणे विचारा महाराज.
माझा एकुलता एक तरुण मुलगा 12 वर्षाचा निर्वस्त्र अवस्थेमध्ये तुमच्या समोरून निघून गेला, तरी पण तुम्ही स्नान करीतच राहिले, आपले वस्त्र परिधान केले नाही. आणि मी तर तुमच्या वडिलांसारखा आहे, तुमच्या आजोबासारखा आहे, आणि मला बघून तुम्ही वस्त्र परिधान केले, काय भानगड आहे? त्या मुलींनी उत्तर दिलं. व्यासांचे डोळे उघडले. सांगितलं, म्हटले, महाराज, तुमचा हा जो पुत्र आहे ना शुकदेव, याची जी अवस्था आहे ती अवस्था तुमची नाहीये. अरे हा तर सर्वभूत हृदय आहे. स्त्री काय पुरुष काय हा भेदच त्याच्या ठिकाणी नाहीये. आम्हाला त्याची अवस्था माहिती आहे, आणि हा भाव तर तुमच्या अंतःकरणात नाहीये. व्यासांचे डोळे उघडले. व्यास महर्षी परत जातात. भगवान शुकदेवाचा जन्म त्या ठिकाणी सांगितला की असे असणारे भगवान शुकदेव, त्यांना वंदन केलं सूत महाराजांनी. आणि मग मात्र विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर त्या ठिकाणी सुतांनी दिलेले फार उत्तर गोड आहेत. ऐका. पहिला प्रश्न होता की मनुष्याच्या कल्याणाचा मार्ग कोणता? त्याचं उत्तर देताना श्री व्यास महाराज म्हणतात, ऋषींनो, मनुष्याचं कल्याण फक्त एका गोष्टीमध्ये आहे की भगवंताची भक्ती करताना निष्काम तत्वाने भक्ती करणं महत्वाचं आहे. हा, आपण मंदिरामध्ये पण जातो, पण मंदिरामध्ये जाण्याचा भाव अंतःकरणामध्ये कोणता आहे, हा महत्वाचा प्रश्न आहे. सवे पुंसा परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे अहैतुक्यं प्रतिहता ययात्मा संप्रसीदति. अहैतुक्यं प्रतिहताम. जीवाचं कल्याण त्या गोष्टीमध्ये आहे की भक्ती करत असताना निष्काम तत्वाने भक्ती करा. मनामध्ये कुठल्या प्रकारचा अभाव हेतू ठेवून देवाची उपासना करू नका. अरे आपण मंदिरातही जातो तर मागण्याची लिस्ट पहिल्यांदा तयार राहते. काय काय मागतो आपण, आपलं आपल्याला चांगलं माहिती आहे. पण एक सांगू, देण्यासाठी परमात्मा समर्थ आहे, पण आपण मागणारे माणसंच कंजूस आहोत. कस काय? देणारा परमात्मा ऐश्वर्य संपन्न आहे, षडगुण ऐश्वर्य संपन्न असणारा परमात्मा आपल्यासाठी देण्यासाठी तयारी आहे, पण आपण मागणारे माणसं इतके कंजूस आहोत की आपण प्रपंचातलं किरकोळ मागणं देवाला मागतो. हा, वास्तविक गणित उलट आहे. इथं व्यवहारामध्ये असं असतं की मागणारे उदार मनाने मागतात, पण देणारा माणूस फार कंजूस असतो. पण इथं देणारा समर्थ आहे, मागणारे आपण कंजूस आहोत. काय मागावं देवाला कळतच नाही. प्रपंचातलं किरकोळ मागणं देवाला मागत असतो. संत महात्मे देवाला प्रपंचातलं संसारातलं कधी मागत नाही. तुकोबा यांनी देवाला दान मागितलेलं आहे. देवा, तुला दान द्यायचंय बाबा, आयुष्यात कधी तुझा चिंतनाचा विसर मात्र मला पडू नये. संतांनी कधी लौकिकातलं दान देवाला मागितलं नाही. उपासना केली तुकोबाऱ्यांनी, ज्ञानोबाऱ्यांनी उपासना केली, पण मोबदल्याची भावना कधी जीवनात अंतःकरणामध्ये कधी निर्माणच होऊ दिली नाही. तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेला हा प्रल्हाद, त्याच्याकरता भगवान परमात्माने नृसिंह अवतार धारण केलेला होता. हिरण्यकश्यपूला मारून त्याचं कल्याण केलं, आणि मग मात्र प्रसन्न झाले भगवान, आणि प्रल्हादाला विचारलं, प्रल्हाद, सांगितलं देवा, तुम्हाला जर द्यायचंय ना, एक काम करा. यदि राशीष मे कामां वरास्तौ वरदर्शभ कामानां हृदय संवृतौ भवतस्तु देण्याची जर इतकी उत्कंठा आहे तर प्रभू एक करा. माझ्या मनामध्ये तुमच्या पुढे कधी काही मागावं अशी इच्छाच कधी निर्माण होता कामा नये. याला म्हणतात खरी भक्ती. भक्ती करूनच जर मनामध्ये प्रपंचाबद्दल मागण्याची भावना जर अंतःकरणात जागृत होत असेल तर समजावं की आपली भक्ती अजून एक पायरी सुद्धा चढलेली नाही. हा,
निष्काम तत्वाने भगवंताची भक्ती करावी. ऋषींना तुम्ही दुसऱ्यांदा प्रश्न विचारला की कुणाला पूजावं आणि कुणाची भक्ती करावी व कुणाला सोडावं. कोण असा देव आहे की ज्याची भक्ती केल्यानंतर संपूर्ण देवांची भक्ती केल्याचं फल प्राप्त होईल. आता ऐका, आणि हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. अलीकडे लोकांना प्रश्न निर्माण झालेला आहे, कुणाची भक्ती करावी, कुणाला सोडावं. अडाणी अज्ञानी लोक कुणाच्याही नादी लागतात, कुणाच्याही भानगडीत पडतात. पण शास्त्र काय शिकवतं हे महत्वाचं आहे. तर भागवत आपल्याला असं शिकवतं, भक्ती करताना कुणी एका देवाची भक्ती करा, पण बाकी कुणाची निंदा करू नका. आपल्याला राम आवडतो, प्रभू रामाची भक्ती करा, पण कृष्णाची निंदा करू नका. आपण कृष्ण उपासक आहोत मान्य, पण याचा अर्थ रामाची निंदा करावी असा अर्थ होत नाही. दुर्गा मातेची उपासना करा, पण रामाची निंदा करू नका, कृष्णाची निंदा करू नका. पण भक्ती करताना एक निष्ठ तत्वाने भक्ती करणं महत्वाचं आहे. नाहीतर आपली भक्ती म्हटलं की वार बदलला की भक्ती बदलते. ज्याही तीर्थयात्रेमध्ये गेलो, प्रत्येक तीर्थातला एक एक देव आणून देव घरामध्ये जमा करतो. एक ना धड भराभर चिंध्या, काय उपयोगाचं. अरे भक्ती जर करायचीच असेल तर माझ्या दृष्टीनं कृष्ण परमात्म्याचे उपासक व्हा. सगळ्या अवतारांमध्ये परिपूर्णतेचं द्योतक भगवान कृष्ण परमात्मा आहे. परिपूर्णतम साक्षात श्री कृष्ण नान्यवही एक कार्यागत्य कोटी कार्यांचकारः. जो परमात्मा येताना एका कार्यासाठी येतो पण अनंत काम करून जातो, हा परिपूर्ण असणाऱ्या परमात्म्याचा आविष्कार आहे. एक निष्ठ भक्ती करा. आता अलीकडे तर लोकांना प्रश्न निर्माण झालेला आहे, कोणाची भक्ती करावी. जो तो उठला की आपलं दुकान मांडत असतो. तुकोबारांनी वर्णन केलं या जगामध्ये किती प्रकार करा, पण कीर्तनामध्ये ऐकलेत ना, 33 कोटी, 33 प्रकारच्या कोटी म्हणजे प्रकार आहेत. 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरवरे. तुकोबारांनी नाटाच्या अभंगामध्ये सुद्धा देवाची संख्या सांगितलेली आहे. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूती खेते, आपोटल्या पोटाचे रडते मागते शिते अवदान. अनेक देवता आहेत. स्वतःच खडग भरण्याकरता तुम्हाला भीक मागतं, हे पाहिजे ते पाहिजे, 4 पायचं दे, 2 पायचं दे. अरे जी देवता स्वतःच पोट भरू शकत नाही, तुम्हाला काय देणार आहे. भक्ती करताना ज्ञान ठेवून भक्ती करा, अडाणी भक्ती करू नका. ऐका शास्त्र काय म्हणतं, शास्त्र काय शिकवतं. म्हणून भगवान गीतेमध्ये अर्जुनाला हेच सांगतायत, अर्जुना अरे बाबा तू माझा भक्त म्हणतोयस ना, मग मी सांगतो तेवढं ऐक. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकारी व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुमिहारसी. म्हणूनच तुला मी सांगत होतो की शास्त्र प्रमाण मान, कारण शास्त्र रहित केली जाणारी भक्ती उपासना माणसाला कोणत्या खड्ड्यात नेऊन टाकल याची गॅरंटी नाही. शास्त्र संमत भक्ती करा. ज्ञानोबारांनी तर एका ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे, शास्त्र रहित केली जाणारी भक्ती माणसाला कुठे नेऊन पोहोचेल हे काही सांगता येत नाही. उदाहरण दिलं ज्ञानोबारांनी. एकंदरीत ज्ञानेश्वरीमध्ये सिद्धांत पटवून देण्यासाठी ज्ञानोबारांनी 3,500 दृष्टांत वापरले. किती? कधी कधी तर ज्ञानोबारा एक सिद्धांत पटवण्यासाठी 2, 3, 4 दृष्टांत लिहून घेतात. माऊली म्हणतात, आंधळ्या गरुडाचे पाक हाती ते कवने उपयोगा जाते, तैसे सत्कर्माचे उपकेट हाती ज्ञानेविन. भक्ती करताना ज्ञान जर नसेल तर ती भक्ती कोणत्या खड्ड्यात नेऊन टाकल. एखादा आंधळा गरुड आहे, उदाहरण दिलं. आता ज्ञानोबाराने हे सगळे उदाहरणं आठवतातच कसे, हे फार मोठं नवल आहे की आमचा कुठेतरी ज्ञानेश्वरीमध्ये प्रवेश करवा, आम्हाला कुठेतरी नेऊन आणि आमचा प्रवेश त्याच्यामध्ये करा. आंधळा गरुड आहे. ज्ञानोबा म्हणतात, आंधळा गरुड जर भरारी घेऊ लागला आकाश मार्गाने, तर मला सांगा तो काही एका सरळ दिशेला जाईल असं काही लिहू नये. डोळ्याने दिसत नाही, भरारी घेऊ लागलेला. मग आता उडत असताना तो एखाद्या पर्वताला जाऊन धडकणार नाही कशावरून, एखाद्या झाडाला जाऊन धडकणार नाही कशावरून, एखाद्या खांबाला जाऊन धडकणार नाही कशावरून.
आंधळ्या गरुडाने घेतलेली झेप जशी कुठे जाईल याची गॅरंटी नाही, तसं आपल्या मनाने केलेली भक्ती कुठे नेऊन टाकल याची गॅरंटी नसते. म्हणून भक्ती करताना शास्त्र संमत भक्ती करा. भगवंतानी अर्जुनाला हेच सांगितलं, अर्जुना तू माझा भक्त म्हणतोयस ना, माझं स्वरूप जाण आणि मग भक्ती कर. अडाणी भक्ती करू नको अर्जुना. तसा जर विचार केला तर शास्त्रामध्ये त्रिपुटीचा विचार आलेला आहे. उपासक, उपासना आणि उपास्य. भक्ती करणारा जो भक्त आहे, उपासक आहे, हाही योग्य असावा. केली जाणारी उपासना तीही योग्य असावी. आणि ज्याची आराधना, ज्याची भक्ती उपासना जो करतोय, त्या उपास्य दैवतेचंही पूर्ण ज्ञान माणसाला असावं. उपासक, उपासना आणि उपास्य त्रिपुटीचं ज्ञान माणसाला पाहिजे भक्ती करताना. जरा व्यवहार सांगू, कुठलं तिकीट काढावं याचं ज्ञान पाहिजे, कोणत्या गाडीत बसावं याचंही ज्ञान पाहिजे, आणि कोणत्या स्टेशनवर उतरलं जावं याचंही ज्ञान पाहिजे. बरोबर की नाही? नाहीतर कुठलंही तिकीट काढलं, कोणत्याही गाडीत बसला आणि कोणत्याही स्टेशनवरती उतरला, पोहोचल का जागेवर? नाहीतर एक उदाहरण सांगतो, ऐका. कधीच घर न सोडणारा माणूस, त्याने आयुष्यात कधी घरच सोडलं नाही. 22 वर्षाचा 25 वर्षाचा झाला पण कधी घराच्या बाहेर पडलाच नव्हता. गावातल्या लोकांनी त्याला खिजवलं. अरे म्हटले, कधी घराच्या बाहेर पडला नाही, 4 लोकात उठत नाही, बसत नाही, कुठे फिरायला जात नाही, घरातल्या घरात घर कोंबड्यासारखा राहतो. आता असं लोकांनी म्हटल्यानंतर त्याला स्वतःचाच राग आला. हा विचार करतो, जाऊ द्या, सगळेचे सगळे मला बोलतात, आता लांब कुठेतरी फिरण्यासाठी जायचं. बॅग घेतली, त्याच्यामध्ये कपडे बिपडे भरले आणि जाण्याकरता निघाला. आला थेट रेल्वे स्टेशनवरती. आणि स्टेशनवरती आल्यानंतर तिकीट मास्तरला त्या काउंटरवरती जाऊन विचारा, ओ तिकीट मास्तर, एक तिकीट द्या, तिकीट. तो तिकीट मास्तर म्हटला, अरे तिकीट देतो मी, पण तुला तिकीट कुठलं पाहिजे? हा म्हणला, मला तिकीट कुठलं पाहिजे हे जर तुला माहिती नाही, तिकीट मास्तर केलं कोणी रे तुला? मला तिकीट कुठलं पाहिजे हे जर तुला माहिती नाही, तिकीट मास्तर केलं कोणी तुला? मग याच्या लक्षात आलं, याच्या मेन डीपीवरचा एक डिओ गेलेला दिसतोय. हा म्हणला, हा आत्ता माझ्या लक्षात आलं तुला तिकीट कुठलं पाहिजे. बरं बरं, पण का रे, तिकीट 10 रुपयात मिळतं हे तुला कुणीच सांगितलं? म्हटलं मग 100 रुपये दे. मग यानं खिशातली 100ची नोट काढली आणि त्या काउंटरवर असणाऱ्या त्या तिकीट मास्तरच्या हाती दिली. आता त्यानंही केलं काय, ती 100 रुपयाची नोट त्या गल्ल्यात टाकण्याऐवजी आपल्या खिशात टाकली आणि कचऱ्यात पडलेलं रिकामं झालेलं तिकीट उचललं आणि त्याच्या हाती दिलं, घे आणि जा. त्यानं ते तिकीट घेतलं आणि 4-5 पावलं पुढे गेला ना गेला, पुन्हा रिव्हर्स गिअरनी माघारी आला. तो तिकीट मास्तर म्हटला, आणखी काय म्हणणं आहे तुझं? का म्हटलं तिकीट मास्तर, गाडी कशी असते हो? आता आयुष्यात कधी घरच सोडलं नव्हतं, गाडी कशी असते? आता यालाही प्रश्न पडला, याला काय सांगावं? हे तर फार डोक्याच्या बाहेरच गिऱ्हाईक दिसतंय. यांनी त्याची समजूत घालण्यासाठी सांगितलं, जा, काळी काळी असते, धोरू सोडते ती गाडी. यानं पाठच केलं, काळी काळी असते, धोरू सोडते ती गाडी. गेला प्लॅटफॉर्मवरती. आणि प्लॅटफॉर्मवरती गेल्यानंतर काय झालं की रेल्वे खात्यात काम करणारा एक कर्मचारी, बिचाऱ्याचा रंग ओरिजिनल काळा होता. त्यानं कपडेही काळे घातलेले होते आणि रेल्वेत काम करीत असल्यामुळे कोळशामुळे त्याच्या मूळ रंगाला आणखी चकाकी चढली होती. त्यातल्या तर तो बिडी ओढत होता, म्हणजे धुरही सोडत होता. यानं जेवढे लक्षणे केले सगळे त्याच्यावर तंतोतंत बसले. हा म्हटला, सुटली काय की वा गाडी? जाऊन बसला त्याच्या बोखंडी. हा म्हणला, ए मूर्खा, उतर खाली, खाली उतर. तो म्हणला, ए बोलू नको, तिकीट काढलं तिकीट. तो म्हणला, अरे तिकीट पण माझं का गाडीचं? तो म्हणला, गाडीचं. मी गाडी आहे म्हण. मग काळी काळी असते, दूर सोडते ती गाडी. दिले 2-3 फटके लावून तिला ढकलू. हा जसा व्यवहार आहे
कुठलं तिकीट काढावं, कुठं बसावं, कुठं उतरावं, हे जसं माणसाला कळणं गरजेचं आहे, तसं भक्ती करीत असताना उपासक, उपासना आणि उपास्य त्रिपुटीचं ज्ञान असायला पाहिजे. मराठी हॉटस्पॉट आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.